आमच्या सर्वांचे श्रद्धेय आदरणीय पंढरीनाथ पाटील, आदरणीय राजे बोंडे सरकार, आदरणीय आप्पासाहेब पाटील यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। आज ज्यांची 126वी जयंती आपण साजरी करणार आहोत असे आमच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे तुम्हा सर्वांचे दैवत आदरणीय डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्यासमोर नतमस्तक होतो। श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय चिखली, श्री शिवाजी अध्यापक विद्यालय चिखली, श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चिखली, श्री शिवाजी अभ्यास शाळा चिखली यांच्याद्वारे आयोजित आज डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्यावर आपण एक व्याख्यान जे आयोजित केलेलं आहे त्या प्रसंगी या विचारपीठावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र आणि बंधू प्राचार्य डॉक्टर PS वायाळ, ज्या मला लहानपणापासून घडताना बघितलं, तरुण वयापासून आजपर्यंत असे माझे सगळे मार्गदर्शक ज्येष्ठ आणि मला घडताना बघितलं आणि स्वर्गीय दादासाहेबांच्या सोबत आजीवन सभासद आदरणीय बाबासाहेबजी बोंडे, आदरणीय मधुकररावजी पाटील, आदरणीय विष्णू पाटीलजी पडगाण, आदरणीय जगदेवरावजी गायकर काका, आदरणीय अशोकरावजी चव्हाण या व्याख्यानाकरिता विचारपीठावर विशेष उपस्थिती असलेले आमचे आदरणीय डॉक्टर वसंतरावजी चिंचोळे, आमचे शंतनू पाटील मित्र, आमचे दुसरे मित्र बाळासाहेबजी बारोटे, माझा लहान बंधू यशवंत बोंडे, आमचे बंधू आदरणीय विजयरावजी टुकरे पाटील, आमचे बंधू समाधान पाटील, डॉक्टर प्रकाशरावजी शिंगणे, नुकतेच इथं विचारपीठावर आलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय विष्णू पाटील काका, या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर निकम, दुसरे प्राचार्य अनंत कुमारजी, तिसऱ्या प्राचार्य जेवगाले, उपस्थित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी, खऱ्या अर्थानं डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं जीवन व कार्य हे इतकं विस्तृत आहे, इतकं अथांग आहे, त्याला 45 मिनिटात 50 मिनिटात त्याचा आढावा घेणं फार कठीण आहे। परंतु माझ्या दृष्टीनं शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये निवडून आल्यानंतर आणि त्यापूर्वी निवडून आल्यानंतर जास्त भाऊसाहेबांच्या जीवन चरित्राचा अभ्यास केल्यानंतर माझे जे ऑब्झर्वेशन्स आहेत, आदरणीय काका मंडळी आपल्याला सांगतो की अजूनही उद्बोधन प्रबोधन करण्याच्या लायकीचा मी झालो की नाही मला माहिती नाही, परंतु मी जो अभ्यास केला, मी जे वाचन केलं त्याच्यातून मला जे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख जे दिसले ते तुमच्या समोर मांडण्याचा एक प्रयत्न इथे मी करणार आहे। भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य केले। कुठले क्षेत्र होते तर भाऊसाहेब पंजाबरावांनी सर्वप्रथम सामाजिक क्षेत्रामध्ये क्रांती केली, सामाजिक क्षेत्राच्या क्रांतीसोबत शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती केली, कृषी क्षेत्रामध्ये क्रांती केली। त्यानंतर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान, भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची राजकीय कारकीर्द आणि त्यांची वकिली, भाऊसाहेबांनी त्यांच्या वकिलीच्या व्यवसायातून सुद्धा समाजासाठी भरपूर काही केलेलं आहे। आणि ह्या 6 गोष्टी झाल्यानंतर मग जे बोलत ते सांगतो असं भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं जीवनचरित्र आहे। 27 डिसेंबर 1898 ते 10 एप्रिल 1965 म्हणजे ज्या दिवशी भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा जन्म झाला तो गीता जयंतीचा दिवस होता आणि ज्या दिवशी भाऊसाहेबांचं निधन झालं तो रामनवमीचा दिवस होता। तर गीता जयंती ते रामनवमी ह्या एकंदर कालखंडामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी मला असं वाटते की प्रत्येक मिनिट प्रत्येक सेकंद हे त्यांनी काम केलं आणि म्हणूनच त्यांना वयाच्या 67व्या वर्षी जावं लागलं। कारण भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असं म्हणायचे, म्हणजे वेळेचं टाइम मॅनेजमेंटवर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं असं म्हणणं आहे की कलाची
अपार अल्पची का ध्यानी धर आणि गाडी हाका. याचं लिटरल ट्रान्सलेशन असं आहे की कलाची अपार म्हणजे आर्ट इज लॉंग, टाइम इज शॉर्ट. आर्ट इज लॉंग, टाइम इज शॉर्ट. रिमेंबर दिस अँड ड्राईव्ह युअर कार. इतकं. आणि असे जे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख जेव्हा वेळेच्या बद्दल इतके जागरूक होते, त्या भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना विलायतेमध्ये जेव्हा स्वतःसाठी घड्याळ विकत घ्यायचं होतं तर त्यांच्याजवळ पैसे सुद्धा नव्हते. अशा पद्धतीचे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी आपलं शिक्षणाचं जे शिक्षण जे घेतलं त्याच्यामध्ये अनेक प्राध्यापक मंडळी, शिक्षक मंडळी इथं बसलेली आहे. केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड, केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड या दोन्ही विद्यापीठांमधून डिग्र्या असणार आणि त्यातल्या त्यात एक PhD असणारी व्यक्ती मला तरी असं वाटत नाही आजही जगामध्ये उपलब्ध असे डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख. आणि वयाच्या 28व्या वर्षी त्यांना PhD मिळाली. ही वॉज व्हेरी गुड इन मराठी, ही वॉज व्हेरी गुड इन इंग्लिश, ही वॉज व्हेरी गुड इन मॅथमॅटिक्स, ही वॉज व्हेरी गुड इन संस्कृत. संस्कृत या विषयामध्ये भाऊसाहेबांचा हातखंडा असल्यामुळे त्यांच्या शिक्षकांनी त्यांना सांगितलं की लहानपणी की तुम्ही संस्कृत विषयामध्ये अभ्यास केला पाहिजे. म्हणून भाऊसाहेबांनी संस्कृत विषय निवडला. त्याचा फायदा त्यांना त्यांच्या भावी आयुष्यात झाला. कारण PhD करत असताना त्यांना जेव्हा स्कॉलरशिपची गरज पडली तेव्हा लंडनमध्ये हॅन्स डनलॉप स्कॉलरशिप संस्कृत या विषयामध्ये स्कॉलरशिप भाऊसाहेब त्यांना तिथं मिळाली आणि त्या मिळालेल्या पैशातून त्यांनी आपली PhD सबमिट केली. प्राचार्य प्राध्यापक मंडळी इथं बसलेली आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा जो टॉपिक होता तो होता वैदिक वाङ्मयातून धर्माचा उगम, विकास आणि त्याचा थर्ड पार्ट होता त्याचा परस्पराशी संबंध. आज जी तुम्हाला भाऊसाहेबांची PhD दिसते आहे ती फक्त वैदिक वाङ्मयातून धर्माचा उगम आणि विकास एवढ्याच विषयाची तुम्हाला PhD दिसते आहे. त्याचा परस्पराशी संबंध नाही. त्याचं कारण असं की ह्या विषयाचं अध्ययन करत असताना भाऊसाहेबांच्या जवळचे पैसे संपले आणि मग त्यांना PhD करून परत येणं गरजेचं होतं. कारण त्यांच्याजवळ तोपर्यंत पुढे जाण्याकरता भाऊसाहेबांकडे पैसेच उरले नव्हते. तर म्हणून भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी आपला जो थिसिसचा ग्रंथ आहे तो विद्यापीठाला सबमिट केला आणि त्याच्यासोबत एक रिप्रेझेंटेशन सबमिट केलं की मी इथे ह्या 3 विषयावर अभ्यास करायला आलो होतो. माझा सेक्शन A, माझा सेक्शन B कम्प्लीट झालेला आहे. सेक्शन C आय एम नॉट इन अ पोझिशन टू कम्प्लीट बिकॉज ऑफ फायनान्शियल कन्स्ट्रेंट्स. सो द युनिव्हर्सिटी मे प्लीज ग्रँट मी दी PhD. आणि आपली जर गोष्ट खरी असली किंवा आपला मुद्दा जर व्यवस्थित असला आणि आपण त्याची मांडणी व्यवस्थित केली तर ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांचं म्हणणं ग्राह्य धरलं आणि त्यांना PhD प्रदान केली. म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी हा आहे की आपण ज्या संस्थेमध्ये काम करून आहे त्या संस्थेचा निर्माता आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये ते कसे वापरले गेले. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं आगमन 1926 साली मायदेशी झाला. 1926 ते 1965 हा त्यांच्या काव्यशैलीचा कार्यकाळ आहे. भाऊसाहेबांनी आपल्या सामाजिक जीवनाची सुरुवात विजयादशमीच्या दिवशी केली होती. म्हणून शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये आपण जो दसरा उत्सव साजरा करतो फार मोठ्या प्रमाणावर ते लोकांना माहीतच नाही की दसऱ्याचा उत्सव एवढा फार मोठ्या प्रमाणावर का साजरा होतो. भाऊसाहेबांनी आपल्या सामाजिक जीवनाची सुरुवात विजयादशमीच्या दिवशी केली होती आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यातले सगळे मोठे मोठे निर्णय मोरवले जे विजयादशमीच्याच दिवशी घेतलेले आहेत. म्हणून विजयादशमीच्या सणाला शिवाजी शिक्षण संस्थेचे फार मोठं महत्व आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करण्याच्या पूर्वी शिवाजी व्यायामशाळेची स्थापना केली होती 1926 मध्ये. या व्यायामशाळेचा काय रिलेव्हन्स आहे तो नंतर माझ्या भाषणात तुम्हाला माहिती पडेल. 1926 मध्ये शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करण्याच्या पूर्वी भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी शिवाजी व्यायामशाळेची स्थापना केली. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं सामाजिक क्षेत्रातलं जे कार्य आहे, सामाजिक क्षेत्रातली भाऊसाहेबांची जी क्रांती आहे, आमचे वायरसर बोलून गेले की दादासाहेबांचा आणि भाऊसाहेबांचं काय संबंध होता त्याचं म्हणजे आपण आता सगळे लोक नागला समोर गेलेले आहोत. आपल्याला माहिती आहे की आजच्या तारखेमध्ये आपल्याला
आउटकम नको तर आउटकम हॅज टू बी मेजरेबल. सो व्हॉट इज दॅट मेजरेबल आउटकम? ज्या काळामध्ये स्पृश्य वाद, ज्या काळामध्ये टचेबल अनटचेबल होतं, त्या काळामध्ये भाऊसाहेब पंजाबराव श्रद्धानंद वसतिगृहाची स्थापना केली. आणि त्या वसतिगृहामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र राहायचे, शिकायचे, सोबत जेवण करायचे. त्या काळामध्ये वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी सोबत मिळून जेवण करणे हे सुद्धा जेव्हा शक्य नव्हतं किंवा ज्याची कल्पना सुद्धा केल्या जात नव्हती, त्या काळामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी श्रद्धानंद वसतिगृहाची स्थापना केली आणि सगळ्या स्पृश्य लोकांना एका छताखाली, एका 4 भिंतीच्या आतमध्ये भाऊसाहेबांनी त्यांना शिकवण्याचा उपक्रम सुरू केला. आपल्या सर्वांना खूप जबाबदारीने मी इथं सांगतो की माझे वडील स्वर्गीय दादासाहेब यांना सुद्धा भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्या श्रद्धानंद वसतिगृहामध्ये ऍडमिशन दिली. कारण दादासाहेबांजवळ फी भरायला सुद्धा पैसे नव्हते. भाऊसाहेबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही मेसमध्ये काम करा. त्याचा रिलेव्हन्स काय आहे? त्याचा रिलेव्हन्स असा आहे की भाऊसाहेब पंजाबराव देशमुख नुसतं श्रद्धानंद वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे, राहिलं पाहिजे असं नव्हतं, तर जीवन जगता जगता घेतलेले शिक्षण आणि जीवनापासून विभक्त झालेले शिक्षण हे मुर्दाळ शिक्षण भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असं त्यांच्या विद्यार्थ्यांकडून अपेक्षित करायचे की तुम्ही श्रमाची प्रतिष्ठा राखत शिकले पाहिजे. म्हणजे यू शुड अर्न व्हाईल यू लर्न. आज आपण जे अर्न अँड लर्न पाहतो किंवा राज्य शासनाचे आपल्याला सर्क्युलर्स येतात, विद्यापीठाचे सर्क्युलर्स येतात, तो प्रयोग भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी 1926 साली केला. तो सक्सेसफुल करून दाखवला. कारण त्यांनी ज्या विद्यार्थ्याला आपल्या वसतिगृहामध्ये शिकवलं तीच व्यक्ती नंतर माझे वडील स्वर्गीय दादासाहेब काळमे नागपूर विद्यापीठाचे सर्वात तरुण वयात कुलगुरू झाले आणि भाऊसाहेबांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी अध्यक्ष झाले आणि त्यांचा मुलगा 20 वर्षानंतर शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये निवडून येतो. किती दूरदृष्टी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख. आणि मग ही सामाजिक क्रांती भाऊसाहेब करत असताना याच्यासोबत अजून बरेचसे त्यांच्या इव्हेंट्स आहेत की हे 4 भिंतीच्या आतमध्ये सगळे लोक सोबत जेवतात, परंतु समाजासमोर आपल्याला चित्र दाखवायचं आहे तर वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना ते पंक्ती त्यांच्या आयोजित करायचे. त्याला सफल स्नेह भोजने असं म्हटलं जाते. त्याच्यामध्ये मोठ्या जातीचे लोक, छोट्या जातीचे लोक हे सगळे एका ठिकाणी बसायचे आणि त्यांना भाऊसाहेब स्वतः जेव घालायचे. समाजाला जर एकत्र करायचं असेल तर समाजासमोर काहीतरी आदर्श ठेवला पाहिजे. आदर्श ठेवण्याकरता भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी अजून एक सामाजिक क्रांती केली की त्या काळामध्ये 1927 साली भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी आंतरजातीय विवाह केला. आंतरजातीय विवाह कशासाठी केला? जाती एकत्र करण्याकरता. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असं म्हणतात की मिश्र विवाह केल्याशिवाय जाती एकत्र व्हायच्या नाही आणि जाती एकत्र करायच्या असतील तर मिश्र विवाह करावा लागतील. भाऊसाहेब पंजाबरावांनी जे स्वप्न पाहिलं होतं, जात विरहित समाज, पंथ विरहित समाज, रंग विरहित समाज, हम सब एक है, ही भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची विचारधारा होती. त्यातला एक प्रयोग त्यांनी लगेच, आणि असा जो कर्ता पुरुष असतो त्याला संधी प्राप्त होतात, त्यांना एक संधी प्राप्त झाली. 1926 साली मोर्शी येथं हिंदू महासभेचं अधिवेशन त्या काळामध्ये आयोजित केलं गेलं होतं आणि त्या हिंदू महासभेच्या अधिवेशनाला पंजाब केसरी लाला लजपत राय हे आले होते. आणि भाऊसाहेबांना त्या कार्यक्रमाच्या 2 दिवस पहिले माहिती पडलं की इथे अस्पृश्यांना प्रवेशच नाही. भाऊसाहेबांचे जे मित्र होते नानासाहेबजी अमृतकर, त्या नानासाहेब अमृतकरांनी भाऊसाहेब पंजाबरावांना म्हटलं की आपण या संमेलनावर बहिष्कार टाकू. बहिष्कार वगैरे टाकणे ही फिलॉसॉफी भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची नव्हती. त्यांनी सांगितलं आपण उत्तर शोधू. आणि मग भाऊसाहेब पंजाबरावांनी असं केलं की शेंदूरजना येथील माहुरे नावाचा एक अस्पृश्य व्यक्तीला त्या अधिवेशनाच्या ठिकाणी पाठवलं आणि तो गेल्याबरोबर तिथे जो गलका उडाला त्याचा फायदा घेऊन भाऊसाहेब पंजाबराव देशमुख डायरेक्ट विचारपीठावर गेले आणि त्यांनी लाला लजपत रायांना सांगितलं की लालाजी, इथे आपलं जे अधिवेशन आयोजित केलं गेलेलं आहे याचा उद्देश आणि 1 वर्षापूर्वी हरिद्वार येथे जे अधिवेशन आयोजित केलं होतं तिथं पारित झालेला ठराव ह्या विसंगत गोष्टी आहेत. ह्या तुमच्या ठरावाच्या विसंगीत कार्य इथं होत आहे. हे लालाजींना पटवून दिल्यानंतर लालाजींनी
कि आप जो बोल रहे हैं पंजाब जी यह बिल्कुल सही है, आप ही ठराव करो. तर जिथं अस्पृश्यांना एंट्री बंद होती त्या अधिवेशनामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी आपल्या वक्तृत्वाच्या भरोशावर जो ठराव पारित करून घेतला, त्या ठरावाचं स्वरूप असं होतं की आम्ही सारे एक आहोत. सर्व धर्म, पंथ, जात, रंग यांना वेगवेगळे न मानता राष्ट्राच्या उन्नतीकरता, समाजाच्या उन्नतीकरता आम्हाला एकत्र राहायचं आहे. अशी ही सामाजिक क्रांती डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्या काळामध्ये केली, ज्या काळामध्ये स्पृश्य भारत होता. मी एकंदर जेव्हा भाऊसाहेबांच्या जीवनचरित्राचा अभ्यास केला तेव्हा मला असं एकंदर लक्षात आलं की भाऊसाहेबांच्या एकंदर जीवनशैलीवर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि राजर्षी शाहू महाराज या 3 व्यक्तींच्या विचारसरणीचा फार मोठा प्रभाव आहे. छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळामध्ये कोल्हापूरमध्ये जी क्रांती केली आणि त्या काळामध्ये त्यांना ती क्रांती करत असताना तेव्हाच्या तत्कालीन परिस्थितीप्रमाणे त्यांच्यावर जे बंधन होते, कारण तिथे छत्रपती शाहू महाराजांना असं होतं की जातीच्या लोकांना एका ठिकाणी ठेवलं तरच ते शिकतील, म्हणून तिथं जातीवाचक हॉस्टेल होते. माळी समाज होता, मराठा समाज बोर्डिंग होतं, महामडीन बोर्डिंग होतं, जैन बोर्डिंग होतं. परंतु भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी जेव्हा आपले कार्य पद्धती सुरू केली त्यांनी तेव्हा जातीवाचक हॉस्टेल न ठेवता स्वामी श्रद्धानंदाच्या नावानं श्रद्धानंद वसतिगृह चालू केलं. त्याचा उल्लेख मी यापूर्वी केला. भाऊसाहेबांचं हे जे सामाजिक क्षेत्रातलं कार्य आहे ते फार मोठं आहे. त्याच्यातलं जे निवडक मला रिलेव्हंट वाटलं ते मी इथे घेतलं. ह्यानंतर येते भाऊसाहेबांचं शैक्षणिक कार्य. आता शैक्षणिक कार्य म्हटलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगतो की त्यांच्या विचारांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा एवढा पगडा होता की भाऊसाहेब पंजाबराव देशमुख फर्ग्युसन कॉलेजला शिकत असताना, म्हणजे तो काळ आहे 1918 ते 1920, त्या काळामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुख जेव्हा इन्फ्लुएन्झाची साथ आली, आता जसं पॅन्डेमिक आलं तेव्हा 18 आणि 20 मध्ये इन्फ्लुएन्झाची साथ आली होती. म्हणून भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना पुण्यावरून पापळ इथे येऊन राहावं लागलं आणि तिथे येऊन राहिल्यानंतर मग गावात आल्यानंतर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी हा प्रयत्न केला की गावातले जे रुग्ण होते त्या रुग्णांची ते सेवा करायची आणि सेवा करण्याकरता भाऊसाहेब पंजाबराव देशमुख घोड्यावर पापळवरून नांदगाव इथं दिवसातून कमीत कमी 3 ते 4 वेळा यायचे. आणि मग त्यांच्या आईने त्यांना प्रश्न केला, तिचं नाव होतं राधा माऊली. राधा माऊलीने भाऊसाहेबांना प्रश्न केला की आपण एवढी धावपळ का करता, आपण उद्या आजारी पडा. तर त्यांनी त्यांच्या मातेला जे उत्तर दिलं त्याच्यामध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या स्थापनेमध्ये ह्या शिक्षण संस्थेचं नाव शिवाजींचं नाव का ठेवलं, त्यांच्या विचारांवर किती मोठा पगडा होता हे याच्यावरून दिसून येते की भाऊसाहेबांनी आपल्या आईला हे उत्तर दिलं की अरे माते तू मला म्हणतेस की ह्या वयात एवढं काम करू नको, मी ज्या वयाचा आहे त्या वयाचा असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी अर्धे किल्ले जिंकले होते, हे त्यांनी त्यांच्या आईला उत्तर दिलं. आणि मला असं वाटते की भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केल्यानंतर बहुजन समाजासाठी आणि शेतकऱ्यांसाठी हे जे किल्ले बांधलेले आहेत, हे जे कॉलेजेस आहेत, हे त्याचंच रूप आहे. हा एकंदर विचार आपल्याला भाऊसाहेबांच्या जीवनशैलीवर दिसतो. जशी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेकरता रायरेश्वरावर शपथ घेतली होती, तशी शिवाजी शिक्षण संस्था स्थापन झाल्यानंतर भाऊसाहेब पंजाबरावांनी पापळच्या चिताभस्मधारी शिव मंदिरामध्ये, स्मशानामध्ये एक शपथीचा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि त्या कार्यक्रमाला भाऊसाहेबांचे मावळे जबरदस्त होते. जसे शिवाजी महाराजांचे मावळे होते तसेच भाऊसाहेबांचे मावळे होते. आणि त्या मावळ्यांपैकी एक मोठं नाव म्हणजे आदरणीय स्वर्गीय पंढरीनाथजी पाटील, हे सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आबासाहेब खेडकर होते, नानासाहेब चौगुले होते, दादासाहेब वाटाणे होते, शंकरराव सुगावकर होते, नानासाहेब चोरे होते.
या लोकांनी जशी शिवाजी महाराजांनी शपथ घेतली तशी भाऊसाहेबांनी शपथ घेतली आणि भाऊसाहेबांच्या त्या शपथीच्या वेळेस ह्या लोकांनी असं सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजाच्या उत्थानासाठी जे काम केलं आणि आता आमचे भाऊसाहेब जे सामाजिक क्रांती करणार आहेत ती क्रांती करण्यामध्ये आम्ही सगळे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या सोबत सहभागी राहू अशी ती शपथ होती. अशा पद्धतीने पंढरीनाथ पाटलांचं आदरणीय पंढरीनाथ पाटलांचं योगदान श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये फार मोठं आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि मग भाऊसाहेबांनी शिवाजी शिक्षण संस्थेचं किंवा शिक्षण क्षेत्रात काम केलं का? नाही. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी शिक्षण क्षेत्रामध्ये जे असंख्य कार्य केले त्याच्यातलं एक कार्य शिवाजी शिक्षण संस्था आहे. ती संस्था असल्यामुळे तिचं स्वरूप आपल्याला दिसते. 1926 साली भाऊसाहेब पंजाबराव देशमुख विलायतेतून दाखल झाले. 1927 साली भाऊसाहेब पंजाबराव देशमुख जिल्हा काउन्सिलचे अध्यक्ष झाले. जिल्हा काउन्सिल म्हणजे काय? आता जशी जिल्हा परिषद आहे तशी तेव्हा जिल्हा काउन्सिल राहायची आणि त्याचे अध्यक्ष भाऊसाहेब पंजाबराव भाऊसाहेबांनी निर्णय घेतला की शेतसारा जो आहे तो 16 पैशावरून 24 पैसे करायचा. 24 आणे. आणि भाऊसाहेब पंजाबरावांची पद्धती होती कार्य करण्याची. त्यांनी जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या सगळ्या मावळ्यांनी पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये लोकजागृती जनजागृती केली. म्हणजे रोज रात्री बैठका पूर्ण जिल्ह्यामध्ये आयोजित केल्या जायच्या आणि त्यांनी समाजाला सांगितलं की मी हा जो तुमचा शेतसारा वाढवत आहे याचा फायदा तुम्हालाच होणार आहे, कारण ह्या पैशातून निर्माण होणारा निधी जो आहे त्या निधीचा वापर मी तुमच्या मुलांना शिकवण्याकरता करणार आहे. आणि तो जो पैसा त्या काळामध्ये 1 लाख 1.5 लाख रुपये जमा झाला त्या पैशातून भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी अमरावती जिल्ह्यामध्ये शिक्षणाचे 100 प्राथमिक शिक्षणाचे 100 केंद्र चालू केले. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी शिक्षणाचा कायदा अनिवार्य केला आणि त्यामुळे त्या काळामध्ये अमरावती जिल्ह्याचा नंबर देशामध्ये लिटरसी रेटमध्ये केरळ नंतर नंबर 2 लागला. म्हणजे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना इतकं दिलं नव्हतं. आपल्याला असं वाटतं की भाऊसाहेबांच्या शिक्षण क्षेत्रात काम केलं म्हणजे शिवाजी शिक्षण संस्थेचं काम केलं. हे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी 1927 साली केलं. त्याच्यानंतर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख जेव्हा मध्य प्रदेशात मंत्री झाले 1930 साली, त्या साली भाऊसाहेबांनी मध्य प्रदेशात शिक्षण कायदा पारित करून घेतला. शिक्षण क्षेत्रातली बरीच मंडळी इथं बसलेली आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख विलायतेतून परत येत असताना त्यांच्यामध्ये त्यांच्या एकंदर विचारसरणीमध्ये जो विचार होता की शेतकरी आणि शेतमजुराचा पोरगा, ग्रामीण भागात राहणारा पोरगा आणि शहरी भागात सगळ्या संधी उपलब्ध असणारा विद्यार्थी या दोघांचं मेरिट आम्ही कम्पेअर करू शकत नाही. म्हणून भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी मध्य प्रदेशात जो शिक्षणाचा कायदा पारित करून घेतला त्याच्यामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असं म्हणतात की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांकरिता लोकसंख्येच्या विविक्षित प्रमाणात जागा राखीव ठेवण्यात याव्यात. आता हे विविक्षित प्रमाणात काय होतं? रिसेंटली 5-6 वर्षापूर्वी तुम्ही पाहिलं असेल 11वीच्या ऍडमिशन मध्ये प्रोराटा बेसिस या शब्दाचा प्रयोग व्हायचा. प्रोराटा बेसिसचा शब्द प्रयोग आता झाला. त्याचं सोल्युशन काढायला शासनाला कमीत कमी 3 महिने 11वीच्या ऍडमिशन डिले झाल्या होत्या. परंतु आदरणीय भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना 1930 साली प्रोराटा बेसिस समजत होतं आणि रिझर्वेशनचं खऱ्या अर्थानं सोल्युशन सुद्धा भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांकडे होतं. इतकं मोठं कार्य भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी शिक्षण क्षेत्रामध्ये केलं. भाऊसाहेबांनी नंतर शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. ह्या शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करत असताना त्यांना ज्या अडचणी आल्या तो एक विषय आहे. आणि त्याच्यासोबत भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी आमचे आदरणीय जगदेवरावजी काका इथं बसलेले आहेत. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी नागपूर विद्यापीठामध्ये सुद्धा म्हणजे शिवाजी शिक्षण संस्थेचे भाऊसाहेब अध्यक्ष असताना नागपूर विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिलवर होते आणि तिथे त्यांनी जे काही धोरणात्मक निर्णय घेतले त्याचा थोडासा आढावा मी इथं घेईल. महिलांना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिलं पाहिजे हे सांगणाऱ्या माणसाचं नाव सुद्धा डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख. आपल्याला असं वाटते कारण आपला विदर्भ जो आहे आमचा विदर्भ जो आहे तो ब्रँडिंग मध्ये मागं पडतो. आम्हाला माहितच नाही भाऊसाहेब पंजाबराव देशमुख इज दी ओनली लीडर इन इंडिपेंडंट इंडिया हू हॅड सोल्युशन टू ऑल दी प्रॉब्लेम्स. ते कर्मयोगी होते. त्यांना प्रश्न आणि त्याचं उत्तर ह्या दोन्ही गोष्टी माहिती होत्या.
भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी नागपूर विद्यापीठामध्ये काम करत असताना, म्हणजे काका तुम्ही मगाशी डॉक्टर बी कोलते साहेबांचं नाव घेतलं. डॉक्टर बी कोलते साहेबांची जेव्हा नियुक्ती अमरावती त्या विद्यापीठामध्ये व्हायची होती, तेव्हा बी कोलते आणि पेंडसे हे दोघेही मेरिट नंबर 1 आणि मेरिट नंबर 2 होते. परंतु विद्यापीठानं निर्णय घेतला आणि थर्ड क्लासमध्ये पास झालेले प्राध्यापक देणे यांची अपॉइंटमेंट केली. आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी तो प्रश्न तडीच लावला. तेव्हाचे जे गव्हर्नर होते मॉन्टेग्यू त्यांच्याकडे जाऊन भाऊसाहेबांनी सांगितलं की तुम्हाला मेरिट डावलता येणार नाही, तुम्ही जर बी कोलतेंना नियुक्ती दिली नाही तर मी माझा राजीनामा घेऊन आलेलो आहे. आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी आपली शक्ती वापरून डॉक्टर बी कोलतेंना नागपूर विद्यापीठामध्ये नोकरी मिळवून दिली. जे डॉक्टर बी कोलते त्या विद्यापीठाच्या नंतर कुलगुरू झाले आणि पुढच्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. कुसुमावती देशपांडे नावाच्या प्राध्यापिकेला, ती फक्त महिला आहे म्हणून महिला प्राध्यापिकेच्या बसलेल्या आहे, कुसुमावती देशपांडे नावाच्या प्राध्यापिकेला ती फक्त महिला आहे म्हणून नोकरी डावलण्यात आली होती. त्याच्याकरता भाऊसाहेब पंजाबरावांनी सांगितलं की महिला आणि स्त्री यांच्यामध्ये तुम्हाला भेदभाव करता येणार नाही. आणि कुसुमावती देशपांडेंची सुद्धा नियुक्ती भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्या काळामध्ये नागपूर विद्यापीठामध्ये करून घेतली. हे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं व्हिजन आहे. म्हणजे हे एक्झाम्पल द्यायचं कारण म्हणजे असंख्य एक्झाम्पल्स आहेत, पण त्याच्यातल्या काही नोशनल गोष्टी मी इथं आपल्यासमोर मांडतो आहे. भाऊसाहेबांनी 1927 साली आपली कारकीर्द सुरू केली, राजकीय सुरू केली, पॉलिटिकल सुरू केली. आणि मग श्री शिवाजी शिक्षण संस्था कशी निर्माण झाली किंवा शिवाजी शिक्षण संस्था कशी घडली, तर अमरावतीला शिवाजी मेन हायस्कूल आज जे दिसते तुम्हाला, ते त्या काळामध्ये जे हायस्कूल होतं ते बंद पडायला आलं. आणि बंद पडायला आलं, आबासाहेब खेडकर आणि बापूसाहेब देशमुख ही मंडळी भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना मध्य प्रदेशात भेटायला गेली. तेव्हा भाऊसाहेब पंजाबराव देशमुख 1930 साली मध्य प्रदेशामध्ये मंत्री होते. आणि त्यांनी सांगितलं की साहेब, ही आपल्या बहुजन समाजाची एक शाळा आहे, बेरार एज्युकेशन सोसायटीची, ही शाळा बंद पडते आहे, याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि भाऊसाहेबांनी सांगितलं की आपण ती शाळा घेऊ. आणि म्हणून मग बेरार एज्युकेशन सोसायटीचं ते जे हायस्कूल आहे, ते हायस्कूल शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये घेण्यात आलं. या संस्थेची स्थापना करत असताना तत्कालीन जे भाऊसाहेबांचे सहकारी होते त्यांनी सांगितलं की शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये एक जातीवाचक शब्द होता नावामध्ये. भाऊसाहेब पंजाबरावांनी तो शब्द काढायला लावला आणि सांगितलं की हा शब्द जर टाकला तर संस्था ही जातीवाचक होईल, म्हणून तो शब्द काढायला लावला आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था अस्तित्वात. मागच्या वेळेस मी एका कार्यक्रमाला आलो होतो, तेव्हा आदर पाटलांचं जे योगदान आहे त्याच्याबद्दल एक पासिंग रेफरन्स दिला होता. परंतु शिवाजी शिक्षण संस्थेला जी खरी भरारी मिळाली म्हणजे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख 32 साली शिवाजी शिक्षण संस्था स्थापन, 1937 पर्यंत त्या संस्थेमध्ये 2 शाळा 3 शाळाच होत्या. मग 1937 पासून भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी जेव्हा या संस्थेच्या कामात लक्ष घालायला सुरुवात केली, तेव्हा 1939 साल उजाडले. आता ह्या 1939 सालामध्ये एकाच वर्षात त्यांनी 2 किती क्रांतिकारी गोष्टी घेतलेल्या ते तुम्ही लक्षात ठेवा. 1939 मध्ये पहिलं कार्य म्हणजे भाऊसाहेबांना शिवाजी शिक्षण संस्था मोठी करायची होती, मात्र पैशाची अडचण होती. तर त्या काळी इथे निजामाचं राज्य होतं आणि निजामाचा वाढदिवस येऊन राहिला होता. आणि त्या सिल्वर ज्युबिली कार्यक्रमामध्ये आपल्याला काही देणगी मिळते काय हे पाहण्याकरिता खामगावच्या अंजुमन सोसायटीचे लोक निजामाकडे गेले. त्या काळामध्ये राज्यकर्ते, राजे, दिवाण त्यांना दूरदृष्टी होती. त्यांनी खामगावच्या त्या अंजुमन सोसायटीच्या लोकांना सांगितलं की आपण मुस्लिम आहात आणि मी पण मुस्लिम आहे, तुम्हाला जर देणगी दिली तर याचा बोबाटा होईल, त्यामुळे तुम्ही कोणाला तरी घेऊन या, म्हणजे आपल्या व्यतिरिक्त कोणीतरी असलं पाहिजे. आणि मग ती मंडळी विष्णू पाटील साहेब आदरणीय पंढरीनाथ पाटील साहेबांना भेटले आणि पंढरीनाथ पाटील साहेबांनी त्यांना सांगितलं की नाही, आपण हा जो तुमचा प्रश्न आहे हा प्रश्न डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांकडे आपण मांडू. सामाजिक क्रांतीमध्ये मी जे बोललो ना, अंबादेवीचा जो सत्याग्रह झाला त्याच्यामध्ये सुद्धा पंढरीनाथ पाटील साहेब आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे सोबत होते.
सत्याग्रह वगैरे करायचं कामच नाही पडलं. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी जी मुवमेंट हाती घेतली ती बगर सत्याग्रहाचीच त्यांना ते सोल्युशन मिळायचं. तर पंढरीनाथ पाटील ह्या सगळ्या मंडळींना घेऊन भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांकडे गेले आणि भाऊसाहेबांना त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीची देणगी शिवाजी संस्थेला मिळू शकते, आपण प्रयत्न करा. भाऊसाहेबांची काम करायची पद्धती होती. भाऊसाहेबांनी खातरजमा करून घेतली की ही गोष्ट खरी आहे की नाही. त्यांना जेव्हा कळलं की हे सगळं बरोबर आहे तर ते प्रतिनिधी मंडळ त्याच्यामध्ये आदरणीय पंढरीनाथजी पाटील आणि ही सगळी मंडळी हैदराबादला गेली. निजामासमोर भाऊसाहेबांनी प्रेझेंटेशन दिलं त्यांच्या ज्युबिली हॉलमध्ये आणि त्या प्रेझेंटेशनला इम्प्रेस होऊन निजामाने त्या काळामध्ये 20,000 रुपयाची देणगी श्री शिवाजी शिक्षण संस्थेला दिली. तिथून परत आल्यानंतर त्या 20,000च्या देणगीमधून भाऊसाहेबांनी अमरावती येथं बेरा, प्रिन्स ऑफ बेरा ह्या नावानं हॉस्टेल बांधलं आणि त्या उद्घाटनाकरता निजामाला त्यांनी आमंत्रित केलं. आता मी मगाशी जे सांगितलं शिवाजी व्यायामशाळा त्याचा रिलेव्हन्स इथे आहे की निजामापर्यंत मग अशी माहिती गेली की इथं या कार्यक्रमामध्ये गोंधळ होणार आहे. कारण भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी वराड विकला अशी टीका व्हायला लागली आणि सगळ्या लोकांनी ठरवलं की निजामाच्या ह्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकायचा. म्हणजे काका श्यामाप्रसाद मुखर्जींनी ठरवलं होतं ह्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा आणि ती मुवमेंट चालू असताना भाऊसाहेबांचे जे मित्र होते बापूसाहेब देशमुख त्यांनी श्यामाप्रसाद मुखर्जींना कन्व्हिन्स केलं आणि तो बहिष्काराचा कार्यक्रम टळला. परंतु बहिष्कार टाकल्यानंतर तो कार्यक्रम जो होता जे निजाम येणार होते तो कार्यक्रम मग थोडासा 2-3 दिवस डिले होत राहिला होता. तर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी तिथेच ही वॉज हॅव्हिंग सोल्युशन टू ऑल दी प्रॉब्लेम्स त्यांनी पंढरीनाथ पाटलांना सांगितलं आणि त्यांचे एक सहकारी होते मामासाहेब लोंढे, शंकरराव लोंढे, त्यांनी सांगितलं की मी जरा हैदराबादला जाऊन येतो, तुम्ही 3 दिवसामध्ये इथं मराठा परिषद आयोजित करा. आणि भाऊसाहेब येईपर्यंत भाऊसाहेबांचा हा जो किल्ला होता हा पंढरीनाथ पाटील साहेब आणि मामासाहेब लोंढे आणि बाकीचे सगळे त्यांचे सहकारी ज्यांचे नाव मी तुम्हाला घेतले ही सगळी मंडळी इथं भाषणात येत होती. भाऊसाहेब निजामाला भेटायला गेले. निजामाला भाऊसाहेब पंजाबरावांनी सांगितलं की तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, तुमच्या केसाला जरी धक्का लागला तर मी जबाबदारी घेतो. मी आणि माझे कार्यकर्ते आणि भारत सेवक दल काय होतं. भाऊसाहेबांनी ही जी शिवाजी व्यायामशाळा चालू केली होती अशा कित्येक व्यायामशाळा त्यावेळी विदर्भात होत्या. ह्या सगळ्या व्यायामशाळेला मर्ज करून भाऊसाहेबांना त्या काळामध्ये भारत सेवक दलाची स्थापना केली. भारत सेवक दलामध्ये काय होतं, खादीचा प्रचार होता, ग्रामसफाई होती, अंधश्रद्धा निर्मूलन होतं, व्यसनमुक्ती होती आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून हे काम भाऊसाहेब पंजाबराव देशमुख करून घ्यायचे. त्यांनी प्रिन्स ऑफ बेराला सांगितलं की तुम्हाला काळजी करायची गरज नाही, माझे भारत सेवक दलाचे कार्यकर्ते तुमचं रक्षण करते. आणि मग जेव्हा निजामाचं आगमन झालं तेव्हा तिथं काही लोकांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा चांगल्या पद्धतीनं समाचार भारत सेवक दलाचे दादासाहेब कदम होनाडेची ही कंपनी होती यांनी घेतला आणि निजामाचं आगमन त्या कार्यक्रमस्थळी झालं. आणि तिथे आल्यानंतर निजामाच्या जेव्हा लक्षात आलं की ही संस्था फार मोठी आहे तर त्या संस्थेकरता परत 30,000 रुपयाची देणगी निजामानं आपल्याला जाहीर केली. म्हणजे 20,000 आणि 30,000. आणि मग भाऊसाहेब पंजाबरावांच्या जेव्हा लक्षात आलं की आपल्याला निजामाकडून अजून देणगी मिळू शकते तर त्यांचे जे पंतप्रधान होते सर मिर्झा इस्माईल, आपण हॉलमध्ये सर मिर्झा इस्माईलचा फोटो लावला. सर मिर्झा इस्माईलला भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये बोलवलं. 3 दिवस त्यांना पूर्ण शिवाजी शिक्षण संस्था दाखवली आणि ती दाखवल्यानंतर मिर्झा इस्माईलला हे लक्षात आलं की खऱ्या अर्थानं मोठं कार्य भाऊसाहेब पंजाबराव देशमुख करत आहेत. आणि मग त्यांनी परत 2 लाखाची देणगी शिवाजी शिक्षण संस्थेला दिली. ह्या शिवाजी शिक्षण संस्थेचं आज जे स्वरूप आपल्याला दिसते आहे ते स्वरूप निर्माण करण्यामध्ये भाऊसाहेब पंजाबराव आणि भाऊसाहेबांचे मावळे यांचं नाव आदरणीय पंढरीनाथ पाटील आहे, गोंडे सरकार आहे, आमचे काकासाहेब पाटील आहे, अमरावती जिल्ह्याची मंडळी यांचं योगदान फार मोठं आहे. त्यामुळे बुलढाण्यात आल्यानंतर याचा उल्लेख होणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचं कार्य, शैक्षणिक कार्य भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्या काळामध्ये केलं.
मात्र भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं जे योगदान आहे स्वातंत्र्य लढ्यातलं तेही फार मोठं आहे. 1939 मध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी जेव्हा निजामाकडून देणगी घेतली त्याच काळामध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं. आणि दुसरं महायुद्ध सुरू झाल्यानंतर नाशिक इथं एका कॉन्फरन्सचं आयोजन केलं होतं. भाऊसाहेबांचं अजून एक आउटलेट होतं. वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळ्या लोकांना सोबत घेऊन पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण देश त्यांनी काढला होता. म्हणजे हे मी फक्त महाराष्ट्राबद्दल बोलत आहे. महाराष्ट्राच्या बाहेर ते मध्य प्रदेशात मंत्री होते, ते देवासमध्ये मंत्री होते. तिथे जिथे गेले तिथे त्यांनी कार्य केलं. देवासमध्ये गेलं तर संस्थानिकांची संघटना बनली. हा मराठा लीग काय होता, त्यांचे एक मित्र होते काकासाहेब वाघ. नाशिकचे तुम्ही पाहता काकासाहेब वाघांच्या नावाने मोठी संस्था आहे बरोबर आहे ना, पद्मश्री काकासाहेब बरोबर. तर वाघ साहेब जे काकासाहेब वाघ होते ते भाऊसाहेबांचे अत्यंत जवळचे सहकारी होते. आणि त्यांच्यासोबत भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी सह्याद्री विमा कंपनी, परत शेतकरी आणि शेतमजुराला विम्याचं संरक्षण देणे हा त्यामागचा उद्देश होता. सह्याद्री विमा कंपनी भाऊसाहेबांनी स्थापन केली आणि छत्रपती राजाराम महाराजांनी त्याच काळामध्ये नाशिक इथं मराठा लीगचं अधिवेशन बोलवलं आणि त्या अधिवेशनामध्ये अध्यक्षपद डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना ऑफर करण्यात आलं. परंतु भाऊसाहेब पंजाबरावांच्या हे लक्षात आलं की या संमेलनाचा उद्देश काहीतरी दुसरा आहे, म्हणून भाऊसाहेब त्या अधिवेशनाला गेले नाही. परंतु त्यांनी त्या काकासाहेब वाघांनी त्याच वेळेस सह्याद्री विमा कंपनीची बैठक ठेवल्यामुळे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख नाशिकला गेले आणि त्यांना कळलं की काकासाहेब वाघ अधिवेशनाला गेलेले आहे आणि अधिवेशन सुरू आहे. तर भाऊसाहेब तिथं नुसतं डोकावण्याकरता गेले. आता अधिवेशनाची परिस्थिती काय होती, सकाळपासून भाषणं सुरू होते, परंतु कोणाला त्या भाषणांमध्ये इंटरेस्ट नव्हता, कारण लोकांना ते विचारच पटून नव्हते राहिले. परंतु बोलेल कोण, अशा वेळेस जेव्हा भाऊसाहेब पंजाबराव देशमुख सभागृहात दाखल झाले तेव्हा काकासाहेब वाघांनी घोषणा केली तिथे विदर्भातले डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं आगमन झालेलं आहे आणि मी त्यांना विद्यापीठाला पाचारण करतो. कुठलीही तयारी न करता भाऊसाहेब पंजाबराव देशमुख विद्यापीठावर दाखल झाले. आणि भाऊसाहेबांनी काय केलं, भाऊसाहेबांचं कॉन्ट्रीब्युशन किती मोठं आहे, तर तिथं त्या कॉन्फरन्सचा उद्देश हा होता की इंग्रजांना सैनिकांचा शॉर्टेज होता, म्हणून मराठ्यांना भावनात्मक करून की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहे, आपण लढलं पाहिजे, अशा पद्धतीचं इमोशनल करून त्यांना महायुद्धामध्ये ओढायचं असा विचार इंग्रजांचा होता, जो भाऊसाहेबांना मंजूर नव्हता. भाऊसाहेबांनी तिथे भाषण केलं की इथला यांचा हा जो इंग्रजांचा उद्देश आहे तो चुकीचा आहे. शत्रूची अडचण हीच खरी संधी, शत्रूची अडचण हीच खरी संधी. या नात्याने त्यांनी त्या मराठ्यांना सांगितलं की आपण भावनाप्रधान होऊ नका. महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली जो स्वातंत्र्याचा लढा आयोजित केला जात आहे किंवा चालू आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना साथ दिली पाहिजे, इंग्रजांना साथ देऊ नका. आणि मग तिथले जे मराठे होते त्या मराठ्यांनी हा निर्णय घेतला आणि ते त्या इंग्रजांच्या बाजूने गेले नाही. एवढं मोठं थोर कार्य डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये आहे. शिवाजी शिक्षण संस्थेचं कार्य, शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी राबवलेले प्रयोग, भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं कृषी क्षेत्राचं कार्य फार मोठं कार्य आहे. आपण कृषी क्षेत्रातलं कार्य म्हटलं म्हणजे आपण म्हणतो भाऊसाहेबांनी दिल्ली इथं जागतिक कृषी प्रदर्शन आयोजित केलं होतं. परंतु भाऊसाहेबांनी 1959 साली जे जागतिक कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं होतं ते भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची जी विचारधारा होती त्या विचारधारेचा परिभाग होता. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली. आता भारत कृषक समाजाचं उद्दिष्ट क्रमांक 1 जर मी आपल्याला सांगितलं तर आपल्या असं लक्षात येईल की कृषीचे जे प्रश्न दिसत आहेत, आत्महत्येचे आज जे प्रश्न दिसत आहेत याचं सुद्धा सोल्युशन डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी. भारत कृषक समाजाचं उद्दिष्ट क्रमांक 1 असं म्हणते की शेती हे उपजीविकेचे साधन नसून शेतीला उद्योगधंदा समजावे. म्हणजे शेतीला उद्योगधंदा, शेतीला व्यापार समजा हे माहिती असणाऱ्या माणसाचं नाव डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव. आता उद्योगधंदा जर समजलो तर काय
बेनिफिट होता तर तुम्ही जे लोन घेता त्या लोनला तुम्हाला मॉनिटरिंग पिरियड मिळतो. मॉनिटरिंग म्हणजे काय, 2024 मध्ये जर आपण लोन घेतलं तर 2026 मध्ये त्याची परतफेड चालू होते. हा जो 2 वर्षाचा पिरियड आहे याला मॉनिटरिंग पिरियड म्हणतात. परंतु आज तुम्हाला माहिती आहे की शेतकऱ्याचे जे प्रश्न आहे, शेतकरी काय तो डिफॉल्टर होतो, तो निगेटिव्ह ऍटिट्यूड मध्ये जातो आणि मग तो आत्महत्या करतो. आजच्या प्रश्नाचं सुद्धा सोल्युशन डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांकडे होतं. इतकी मोठी विचार शृंखला भाऊसाहेब पंजाबरावांची होती. कृषी क्षेत्रामध्ये म्हणजे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी हे जे कार्य केलं, ह्या व्यतिरिक्त सगळ्यात मोठं जे त्यांचं योगदान आहे की भाऊसाहेब पंजाबराव देशमुख 1933 मध्ये मध्य प्रदेशात मंत्री असताना भाऊसाहेबांनी विदर्भाकरिता लवाद कायदा पास केला. लवाद भाऊसाहेबांच्या हे लक्षात आलं की आमच्या शेतकऱ्यांच्या हजारो एकर शेती ह्या सावकारांकडे गहाण पडलेल्या आहे आणि ह्या शेती सोडवता येत नाही, कारण त्याच्यावर चक्रवाढ व्याज लागून राहिलं, मुद्दलावरी व्याज लागून राहिलं, व्याजावरी व्याज लागून राहिलं. आणि ह्या लोकांच्या ह्या शेती आम्ही जर यांच्या परत केल्या नाही तर माझा शेतकरी हा उद्या त्याच्या जमिनीपासून वंचित होईल. म्हणून भाऊसाहेबांनी आपलं बजेट वापरून 1933 साली मध्य प्रदेशामध्ये कर्ज लवाद कायदा पास करून घेतला. त्या लवादाचं जे स्वरूप होतं ते स्वरूप असं होतं की लवादासमोर शेतकरी किंवा सावकार आणि त्यांचा प्रतिनिधी, वकील नाही, शेतकरी किंवा त्याचा प्रतिनिधी, सावकार किंवा त्यांचा प्रतिनिधी हा हजर राहू शकतो आणि लवादाने घेतलेला निर्णय लवादाने घेतलेल्या निर्णयाला कोर्टात चॅलेंज म्हणतो, अपील म्हणतो. इतक्या पद्धतीचं जबरदस्त काम भाऊसाहेब पंजाबरावांनी करून घेतलं. जे शेतकरी होते त्यांचे मित्र होते मुश्रान म्हणून, त्या मुश्रान साहेबांना लवादाचं अध्यक्ष केलं आणि अध्यक्ष करून शेतकऱ्यांच्या ज्या जमिनीत तिथे गहाण होत्या त्या मुद्दलाचे त्यांनी टप्पे पाडून दिले, व्याज माफ करून दिलं आणि हजारो एकर शेती या विदर्भातल्या शेतकऱ्यांची त्यांना परत मिळवून दिली. हे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं मोठं कार्य आहे. म्हणजे इकडे शिवाजी निजामाला भेटायचं आहे, इकडे शिक्षणाचं कार्य सुरू आहे. त्याच्यामुळे त्यांना वेळेचं आणि ते किती मल्टी फॅसिटेड वर्किंग होतं, डायव्हर्सिफाईड फील्डमध्ये काम करायचे. म्हणजे आजचे जे आपले परवलीचे शब्द आहेत, लवाद कायदा झाल्यानंतर जिल्हा बँकेमध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुख 1935 साली जिल्हा बँक ताब्यात घेतली. मग भाऊसाहेब परत आल्यानंतर भाऊसाहेबांच्या असं लक्षात आलं की तिकडे सावकार होता, आता ही जिल्हा बँकच सावकार झाली. इथे सुद्धा शेती गहाण पडलेली आहे. आणि दुसरी अडचण अशी होती जिल्हा बँकेची की ते कर्ज जे होतं ते व्यक्तीला दिलं जात नव्हतं, ते पतपेढीला दिलं जायचं. त्याच्यामुळे एक जर डिफॉल्टर झाला तर त्या गावातले जेवढे पतपेढीचे मेंबर्स असतील ते सगळे डिफॉल्टर व्हायचे आणि त्यांच्या सगळ्या जमिनी जिल्हा बँकेत घेऊन जायचे. तर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी जिल्हा बँकेचं अध्यक्षपद घेतलं आणि परत त्या शेत जमिनी आपल्या शेतकऱ्यांच्या परत करून दिल्या. इतका थोर विचार डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा होता. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं जे कार्य आहे जागतिक कृषी प्रदर्शनाचं जे मी बोललो त्याच्यामध्ये सुद्धा आजच्या तारखेमध्ये म्हणजे इन्फ्लुएन्झाच्या वेळेस त्यांनी केलेलं काम. आता आपण रिसेंटली करोनामध्ये आपण पाहिलं की हजारो लेबर्स देशाच्या ह्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात चाललेले आहेत, परंतु त्यांना जेवण त्यांची व्यवस्था करण्याचं कुठलंच साधन देशाजवळ नव्हतं. बरं भारत देश तर सोडा, डेव्हलप्ड कंट्री लाईक अमेरिका दे वर ऑल्सो व्हेरी क्लूलेस, बट इट वॉज डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हू वॉज हॅव्हिंग सोल्युशन टू दिस प्रॉब्लेम ऑल्सो. जागतिक कृषी प्रदर्शनाची जी वर्गणी फी देणगी फी त्यांच्याकडे जमा झाली ती 5,82,000 रुपये जमा झाली आणि ती जी फी होती एंट्री फी ते 5,82,000ची एंट्री फी भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी जागतिक उपासमारी फंड, वर्ल्ड स्टार्वेशन फंड ह्या नावाने इयरमार्क केली. आणि जेव्हा जगामध्ये उपासमारीची परिस्थिती निर्माण होईल तेव्हा ह्या निधीचा वापर करावा. म्हणजे 1950 साली 1959 साली ह्या जगामध्ये उपासमारी येऊ शकते याचं व्हिजन असणाऱ्या माणसाचं नाव डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख.
हे काय डॉक्टर भाऊसाहेब की आम्हाला श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये काम करायची संधी मिळते. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना अपेक्षित असलेला विद्यार्थी, भाऊसाहेब पंजाबरावांना अपेक्षित असलेला शिक्षक आज आपण सगळे लोक चर्चा करतो. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं पान क्रमांक 1 काढा, 2 काढा. त्याच्यामध्ये तुम्हाला लर्नर्स व्हॉट नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इज टॉकिंग ऑफ. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं लर्नरचं पहिलं वाक्य आहे होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ लर्नर्स. व्हॉट इज दॅट होलिस्टिक डेव्हलपमेंट? भाऊसाहेब असं म्हणतात की मला विद्यार्थी पाहिजे सचरित्र, मग मला विद्यार्थी पाहिजे विद्याभासी, मला विद्यार्थी पाहिजे दृढ निश्चयी. सचरित्र, विद्याभासी, दृढ निश्चय असून चालणार नाही. मला विद्यार्थी आशावादी पण पाहिजे. सचरित्र, विद्याभासी, दृढ निश्चयी, आशावादी आणि बलसंपन्न, हे 5 गुण जर एकत्र केले तर आपल्या लक्षात येईल की भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना जी अपेक्षित असलेला जो विद्यार्थी होता आणि राष्ट्रीय शिक्षा नीती 2020 हे जेव्हा म्हणते होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ लर्नर्स, याच्यामध्ये मला भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं प्रतिबिंब दिसते. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना विद्यार्थ्यांसोबत आपल्या शिक्षकांकडून काय अपेक्षा आहे? भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असं म्हणतात की आई वडिलांच्या अज्ञानामुळे किंवा दुर्लक्षितपणामुळे, आई वडिलांच्या अज्ञानामुळे किंवा दुर्लक्षितपणामुळे जर विद्यार्थ्याच्या जडणघडणीत उणिवा निर्माण झाल्या किंवा उणिवा असल्या तर त्या दूर करण्याचं काम हे शिक्षकाचं आहे. राष्ट्रीय शिक्षा नीती टीचरची व्याख्या पहा. पहिलंच वाक्य राष्ट्रीय शिक्षा नीती असं म्हणते, अ टीचर इज अ पर्सन रिस्पॉन्सिबल फॉर शेपिंग द फ्युचर ऑफ द स्टुडंट. म्हणजे 2020 मध्ये जी शिक्षा नीती येते त्या शिक्षा नीतीच्या बद्दल त्याचं सुतोवाच भाऊसाहेब पंजाबराव देशमुख 1926 साली करतात, 27 साली करतात, 32 साली करतात. इतक्या मोठ्या माणसाच्या विजन असणाऱ्या संस्थेमध्ये तुम्ही आम्ही काम करत आहोत. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं शिवाजी लोक विद्यापीठ, मी आय टोवर्ड्स दी एंड ऑफ माय लेक्चर, भाऊसाहेबांचं शिवाजी लोक विद्यापीठ हा जो प्रयोग आहे तो प्रयोग जर तुम्ही वाचला, तो प्रयोग जर ऐकला तर तुम्हाला धक्का बसेल. आज आपण सगळे इथं मॉडर्न एज्युकेशन सिस्टीमचे लोक बसले आहोत. आज आम्हाला नॅक सांगते, नॅक काय सांगते? रिसर्च करा. क्रायटेरिया 3 मध्ये सगळ्या महाविद्यालयांना अडचण गेली की नाही गेली रिसर्च मध्ये? एम आय राईट ऑर रॉंग? क्रायटेरिया 3 बरोबर आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी 30 डिसेंबर 1950 साली डॉक्टर राजेंद्र प्रसाद साहेब राष्ट्रपती यांना शिवाजी लोक विद्यापीठाच्या उद्घाटनाकरता बोलवलं होतं. शिवाजी लोक विद्यापीठाचं उद्दिष्ट क्रमांक 1 जे म्हणते ते असं आहे की ज्यांना प्रचलित शिक्षण पद्धतीनुसार, ज्या विद्यार्थ्यांना प्रचलित शिक्षण पद्धतीनुसार शिक्षणाच्या संधी प्राप्त झाल्या नाहीत अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या, आणि हे पुढचं वाक्य ऐकायला तर तुम्हाला शॉक बसेल, अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या आणि संशोधनाच्या संधी प्राप्त करून देते. रिसर्च वॉज ऑन द एजेंडा ऑफ भाऊसाहेब पंजाबराव देशमुख इन 1950. आज नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नॅशनल रिसर्च फाउंडेशनची गोष्ट करते आहे, परंतु भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना रिसर्च 1950 साली अपेक्षित होतं. त्याच्या पुढचा विषय आता रिसर्च, इन्क्युबेशन, इनोव्हेशन, स्किल डेव्हलपमेंट, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. These are the keywords of modern education system. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, कुठल्याही शिक्षण क्षेत्रातल्या माणसाला बोलवा तुम्ही, तो ह्या 5-6 शब्दाच्या बाहेर जातच नाही. आपल्याला असं वाटतं की बापरे हा काय सांगून मिळाला, आम्हाला कुठंच जायची गरज नाही. सगळं शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये भाऊसाहेबांच्या जीवनचरित्रामध्ये आहे लिहिलेलं. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत त्यांनी कार्य केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की अनेक पददलित जाती व्यतिरिक्त देशामध्ये कित्येक असहाय्य व दुर्लक्षित जाती आहेत. त्या जातींबद्दल आम्हाला डॉक्टर पंजाबराव देशमुखांमुळे कल्पना नाही. म्हणजे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांपाशी प्रत्येकच प्रॉब्लेमचं सोल्युशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रेकॉर्डेड स्टेटमेंट मी समजतो. बरोबर आहे. ह्या संविधान सभेमध्ये म्हणजे तुम्हाला असं वाटतं की एकदम संविधान सभेत काय केले, ह्या संविधान सभेचे जे मेंबर होते डॉक्टर R.K. सिधवा, ते R.K. सिधवा जेव्हा अमरावतीला आले
1950 साली भाऊसाहेबांनी शिवाजी लोक विद्यापीठाची स्थापना केली आणि 1952 साली त्या शिवाजी लोक विद्यापीठामध्ये भाऊसाहेबांना जनता कॉलेजची स्थापना केली आणि जनता कॉलेजला व्हिजिट दिल्यानंतर सिद्धवा साहेबांनी जे व्हिजिट रजिस्टर मध्ये लिहून ठेवलेलं आहे ते तुम्ही ऐकाल तर तुम्हाला धक्का बसेल. ते असं म्हणतात, व्हॉट आय लाईक दी मोस्ट आफ्टर व्हिजिटिंग दी इन्स्टिट्यूट इज द scheme which they have introduced, in which the villagers are brought to this very institute for a shorter period. आता डिप्लोमा आणि शॉर्टर पिरियड आणि या सगळ्या गोष्टीची आपण चर्चा करतो. The villagers are brought to this institute for a shorter period. They are given training of skills and sent back to their villages for starting this very same industry to make their villages self-sufficient. ही विचारदृष्टी, ही विचार शृंखला ज्या माणसाला होती 2024 मध्ये आम्हाला कंपल्सरी करावं लागून राहिलं, त्याच्याशिवाय रिझल्ट होत नाही. परंतु ह्या शिवाजी शिक्षण संस्थेच्या निर्मात्याला 1952 साली स्किल डेव्हलपमेंट माहित होतं, त्यांना रिसर्च माहित होतं, त्यांना इन्क्युबेशन माहित होतं, त्यांना इनोव्हेशन माहित होतं. ह्या गोष्टीकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे आणि आपलं जे कार्य आहे शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे सांगण्यासाठी सुद्धा मी इथं उभा आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक मित्रांनो, भाऊसाहेबांच्या जीवनाचा आलेख इतका मोठा आहे की त्याचा उहापोह केला जाऊ शकत नाही. परंतु भाऊसाहेबांनी शिक्षण क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये ह्या ज्या काही घटना, स्वातंत्र्य लढ्याचं योगदान, आझाद हिंद सेनेचे जे कॅप्टन शहानवाज होते त्यांचा देशद्रोहाचा खटला सुद्धा भाऊसाहेबांनी आणि कॅप्टन भाऊसाहेबांनी देशद्रोहाच्या खटल्यामधून बरी करून घेतलं आणि नंतर कॅप्टन शहानवाज भाऊसाहेबांचे अत्यंत जवळचे सहकारी होते. अशा रीतीचं थोर कार्य आदरणीय भाऊसाहेबांच्या हातून घडलेलं आहे. भाऊसाहेबांचे सगळे सहकारी ज्या लोकांनी भाऊसाहेबांच्या या कार्यामध्ये आपलं योगदान दिलं त्यांच्या समोर मी नतमस्तक होतो. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचं कार्य 2017 पासून आदरणीय हर्षवर्धनजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. कुठलीही इन्स्टिट्यूट डेव्हलप करायची असली तर त्या इन्स्टिट्यूटचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, त्या इन्स्टिट्यूटचं ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, त्या इन्स्टिट्यूटचं अकॅडमिक डेव्हलपमेंट, फायनान्शियल डेव्हलपमेंट आणि रिसर्च डेव्हलपमेंट, याच्यातल्या ज्या 3 गोष्टी आहेत त्या आमच्या अधिकारात आहे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, HR डेव्हलपमेंट. आम्ही जेव्हा आलो होतो राजकीय भाषण नाही, परंतु शिवाजी शिक्षण संस्थेचं इन्फ्रास्ट्रक्चरचं ऑग्युमेंटेशन आम्ही फार चांगल्या पद्धतीने करू शकतो. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झाला आहे, HR डेव्हलप झालेला आहे, फायनान्शियली आम्ही स्ट्रॉंग आहोत. आपल्याला मात्र अकॅडमिक डेव्हलपमेंट, रिसर्च डेव्हलपमेंट हा जो अजेंडा आहे तो आपल्याला समोर न्यायचा आहे असं सुद्धा या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो. आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माननीय हर्षवर्धनजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमचे दुसरे ज्येष्ठ बंधू दिलीप बाबू इंगोले यांच्या सहकार्यानं या शिवाजी शिक्षण संस्थेचा जगन्नाथाचा रथ ओढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. परत एकदा सांगतो की शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुख नावाच्या शक्तीचा संचार आजही आहे. त्याचं कारण असं की भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हीरक महोत्सवी कार्यक्रमामध्ये शिवाजी शिक्षण संस्थेच्या नॉट हीरक महोत्सवी रौप्य महोत्सवी कार्यक्रमामध्ये डॉक्टर राधाकृष्णन जेव्हा आले होते तेव्हा भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी जे वाक्य म्हटलं त्याला मी पुढे इंटिग्रेट करतो. त्या भाषणामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असं म्हणाले होते की शिवाजी शिक्षण संस्थेचं कार्य करत असताना कुठली तरी अज्ञात शक्ती माझ्यासोबत आहे असा मला भास होतो. मी असं म्हणतो की भाऊसाहेब असेपर्यंत ती अज्ञात शक्ती आणि भाऊसाहेब गेल्यानंतर भाऊसाहेब रूपी शक्ती हिचा संचार या शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये आहे. त्यामुळे शिवाजी शिक्षण संस्थेचं कार्य सुरू आहे आणि आदरणीय भाऊसाहेबांच्या विचारावर आम्ही जे काय करू शकतो ते करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. या भाषणाचा, व्याख्यानाचा माझा जो काही अभ्यास झाला आहे किंवा मी जे काही बोललो ते पूर्ण झाल्यानंतर मला जो प्रश्न पडला होता तो इथं मांडतो आणि त्याचं सोल्युशन जे मला दिसते ते सुद्धा मांडतो. मला असा प्रश्न पडतो, एवढं सगळं त्यांचं काम पाहिल्यानंतर काय भाऊसाहेब पंजाबराव देशमुख ही व्यक्ती होती, काय भाऊसाहेब पंजाबराव देशमुख ही एक संस्था होती,
काय भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे एक विद्यापीठ होतं, चालतं बोलतं. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख ही फिलॉसॉफी होती. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख ही विचारधारा होती. त्यामुळे डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हा विचारच होता आणि म्हणून तो विचार तिथे जिवंत आहे आणि त्या विचाराच्या अनुरूप तुम्ही आम्ही सगळे कार्य करत आहोत. आज माझ्या या व्याख्यानाकरता आपण सगळे आलात, आपल्या सगळ्यांचं मी कौतुक करतो. कारण व्याख्यानामध्ये जर बोलायचं असेल तर एवढा पिन ड्रॉप सायलेन्स पाहिजे आणि माहिती तेवढाच चांगला पाहिजे, तरच बोलण्याची मजा येते. आयोजकांना मी धन्यवाद देतो. माझे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ काका मंडळी यांचे आशीर्वाद घेतो. आमच्या आदरणीय मॅडम या 31 तारखेला रिटायर होऊन आल्या. आज मी इथं आलेलो आहे औचित्य साधून त्यांचा आपण इथे छोट्याने सत्कार घेऊन टाकू. तो शिवाजी शिक्षण संस्थेची कार्यकारिणी, कारण आता आमची पूर्ण लोक इथे येऊ शकणार नाही. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी देशमुख, माझे दुसरे बंधू दिलीप बाबू इंगोले यांच्या वतीनं आणि आमच्या सगळ्या पदाधिकारी व सदस्यांच्या वतीनं शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनं त्यांचा मी इथं सत्कार करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.